हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 133. तेव्हा घेणे देणे घटे, परी ऐक्याचे सूत न तुटे. जेवी मुखी मुख वाटे, दर्पणे केले. अर्थात सर्वज्ञतेत देणे घेणे हा व्यवहार घटतो. ऐक्य तसेच अतूट राहते. जसे आरशात मुख दिसले तरी मुख आणि त्याचे प्रतिबिंब अबाधित असते. माऊलींनी येथे आरसा आणि त्यात दिसणारे आपले प्रतिबिंब याचे उदाहरण दिले आहे. आरसा आपले प्रतिबिंब दर्शवितो, तथापि त्यामुळे आपल्या मुखात काहीही फरक होत नाही. ते जेथे असते तेथेच जसेच्या तसे असते. तसेच त्या आरशात प्रतिबिंब असले तरी आरशापासून आपण दूर झालो की ते प्रतिबिंब नष्ट होऊन पुन्हा आरसा जसा होता तसा होतो. माऊली म्हणतात की वरील आरसा आणि त्यामधील आपले प्रतिबिंब याच्या उदाहरणाप्रमाणे जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा 1. आपल्याला साक्षात्कार होऊन त्या दिव्य दर्शनाची अनुभूती प्राप्त होते. आपल्याला सर्वज्ञता प्राप्त होते. आरशात आपल्याला प्रतिबिंब दिसते. 2. साक्षात्कारित झाल्यावर आपण अंशात्मा म्हणजे आपण स्वतः आहोत असे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते. हे प्रतिबिंब आपलेच आहे असे ज्ञान आपल्याला होते. 3. आता आपण आणि आत्मज्ञान असे ज्ञानमय देणे घेणे संपुष्टात येते, कारण आता आपण आत्मज्ञानी झालेले असतो. 4. असे जरी असले तरीही आपण आत्मपरब्रह्मात विलीन होत नाही. आपले स्वतंत्र अस्तित्व तसेच शिल्लक राहते. आपण आपल्या जागी आणि आपले प्रतिबिंब आरशातच असते. 4. कारण आता आत्मज्ञानी असलेले आपण साक्षी राहून आपल्या जीवनाचा या सृष्टीचा आस्वाद घेऊ लागतो. आपण आपल्या जागी राहून आपल्या प्रतिबिंबाचा आपण उपयोग करू लागतो. केस विंचरणे, दाढी करणे इत्यादी. 5. येथे अंशात्मक रूपाने येऊन देह धारण करण्यात आत्मपरब्रह्माचा जो मूलभूत हेतू असतो तो आता साध्य होणे सुरू होते. 6. यामुळे आत्मपरब्रह्म आणि अंशात्मा हे जेथे जसे असतात तसेच अबाधित असतात, कारण अंशात्मा साक्षात्कारित होऊन आत्मपरब्रह्मात विलीन न होता येथे त्याच्याकडून प्रभुकार्य सुरू होते. 7. तथापि यथाकाळी जेव्हा देह पतन होतो तेव्हा साक्षात्कारामुळे संचित संपुष्टात आल्यामुळे अंशात्मा मुक्त होतो आणि आत्मपरब्रह्माचे द्वारी पुढील सेवेसाठी रुजू होतो. आरशापासून दूर होताच प्रतिबिंब नष्ट होते. ओवी क्रमांक 134. अंगे अंगावरी पहुडे, चेईला वेगळा न पडे. तया वारू वाचेनी पाडे, घेणे देणे. अर्थात उत्तम घोडा उभ्या उभ्या झोपतो, जागा होतो आणि तरीही तो खाली पडत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मात अगणित भिन्न भिन्न व्यवहार झाले तरीही ते अबाधितच राहते. माऊलींनी या ओवीत एक उदाहरण दिले आहे. माऊली सांगतात की जो उत्तम जातीचा घोडा असतो तो झोपण्यासाठी आडवा होत नाही, तो उभ्यानेच उभ्या उभ्या झोपतो. त्या झोपेमधून तो जागा होतो, तरीही त्याचा कधीही झोप जात नाही की त्याचा तोल जात नाही. झोपेचा त्याच्यावर जराही किंचितही परिणाम होत नाही. याप्रमाणे ब्रह्मांडात अव्याहत अगणित आणि ते सुद्धा उलटसुलट कसेही कोणतेही कसलेही केव्हाही कोणाकडूनही व्यवहार अव्यवहार होत असतात, सुरू असतात.
तरीही त्याचा आत्मपरब्रह्मावर जराही किंचितही परिणाम होत नाही. ते जसे होते तसेच असते आणि तसेच सदा राहते. आत्मपरब्रह्म सदा सर्वदा अबाधितच असते आणि राहते. वास्तवात माया आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेली आहे. येथील भौतिक वस्तुजगत मायेमधून निर्माण झालेले असले तरीही ते येथे ब्रह्मांडात आत्मपरब्रह्मामुळेच असते. आत्मपरब्रह्म नसेल तर भौतिक वस्तुजगत नष्ट होईल, मायाही नष्ट होईल. ही माया महामाया या ब्रह्मांडात अनेक उलथापालथी घडवीत असते. त्यासाठी ती आत्मपरब्रह्माचीच परम ऊर्जा वापरत असते. असे असूनही याचा आत्मपरब्रह्मावर जराही किंचितही परिणाम होत नाही. यावरून आपण बोध घ्यायचा आहे की आपण मानवी देही या विश्वाचा साक्षी राहून आस्वाद घ्यायला, त्याची लीला अनुभवायला, त्याची मौज न्याहाळायला आलेलो आहोत. या ब्रह्मांडात घडत असलेल्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण मानवी देह धारण केलेला नाही. हे सर्व मानवेतर देही करून झाले आहे. आता आपण मानवी देही आत्मपरब्रह्माला अपेक्षित असेच वागायचे आहे. या ब्रह्मांडात होत असलेल्याचा आपल्यावर आपण परिणाम करून घ्यायचा नाही. आपण त्याचा उपयोग फक्त देह जीवित ठेवण्यासाठीच करायचा आहे. देह जीवित ठेवून आपण या ब्रह्मांडाची लीला साक्षी राहून अनुभवायची आहे. याचप्रमाणे जरी आपली रक्ताची नाती विचित्र वागली, काही विचित्र घटना घडल्या, तरीही आपण आपले साक्षीत्व सोडायचे नाही. आपण मायेच्या आहारी चुकूनही जायचे नाही. भौतिक सुषुप्ती कृती काय किंवा आध्यात्मिक जागृती कृती काय, आपले साक्षीत्व कधीही सोडायचे नाही. ते सदा अबाधितच राहिले पाहिजे. ओवी क्रमांक 135. पाणी कल्लोळाचे निमिसे, आपण पे वेल्हावे जैसे, वस्तू वस्तुत्वे खेळो ये तैसे, सुखे लाहो. अर्थात पाण्यामध्ये सतत लाटा उसळून येतात आणि विरून जातात. हा पाण्याचा स्वतःमध्ये स्वतःशीच सुरू असलेला खेळ आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामध्ये सतत मायेचा भौतिक पसारा घातला जातो आणि आवरला जातो. ही आत्मपरब्रह्माची स्वतःमध्ये स्वतःशीच सुरू असलेली लीला असते. माऊलींनी येथे एक समुद्राचे उदाहरण दिले आहे. समुद्रात सतत अव्याहत लाटा उसळून येतात. त्या किनाऱ्यावर धडकतात आणि पुन्हा माघारी फिरून समुद्रातच आपल्या निर्माणातच विरून जातात. माऊली म्हणतात की जणू काही समुद्र लाटा निर्माण करणे, त्या किनाऱ्यावर आपटणे आणि पुन्हा त्या लाटा स्वतःत सामावून घेणे असा स्वतःशीच खेळ खेळत आहे. ही त्या समुद्राची एक गंमत आहे, खेळ आहे. माऊली सांगतात की याचप्रमाणे आत्मपरब्रह्माची लीला समजून घ्यावी. आत्मपरब्रह्मामध्ये आत्मपरब्रह्मामधूनच माया निर्माण झालेली आहे. तिच्या माध्यमामधून आत्मपरब्रह्म येथे भौतिक वस्तुजगत निर्माण करते. त्यात काही कालावधी चराचर सृष्टी वसविते आणि तो काळ संपन्न झाला की ती सृष्टी स्वतःत लय करून घेते. हे असे सतत अव्याहत सुरू असते. माऊली सांगतात की माया निर्माण करणे, तिच्या माध्यमामधून चराचर सृष्टी वसविणे, काही कालावधीनंतर ती आवरून स्वतःत विलीन करून घेणे हा आत्मपरब्रह्माचा खेळ आहे, एक गंमत आहे, लीला आहे. यावरून माऊली आपल्याला जागे करत आहेत. आपण भौतिक वस्तुजगताच्या आहारी जातो. त्यातील भोगापवर्गता आपल्याला आकृष्ट करून त्यात जखडून टाकते. आपण या सर्वाचा उपयोग न करता त्याचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो. यात अपयश आले तर त्याची सल आपल्या मुक्कामाला राहते. यामुळे देह पतन झाला तरी त्या अतृप्त वासना कामना
आपल्याला पुनर्जन्म घ्यायला भाग पाडतात. हे असे जन्मोजन्मी सुरू राहते, हीच आपली शोकांतिका आहे. मूलतः आपण येथे अंशात्मा म्हणून येथील स्वनिर्मित सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आलेले आहोत. परंतु हा आपला मूलभूत उद्देश दूर राहतो आणि आपण येथे संचित उपभोग शमविण्यात वैश्विक मोलाचे क्षण वाया घालवत असतो. यास्तव वेळीच या मायेच्या मायाजालामधून दूर व्हावे, त्यासाठी अध्यात्म, सत्संग, योगाचरण या योगे या संचिताच्या फेऱ्यांमधून दूर व्हावे, आपली स्व ही ओळख करून घ्यावी, मुक्त जीवन जगावे, कैवल्यात असावे. ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्मामधून अप्रत्यक्षपणे मायेमधून विविध रूपात अनेक प्रकारचे वस्तुजगत निर्माण होते. तथापि यामुळे त्याच्या एकत्वाला जराही बाधा येत नाही. हे ठसविण्यासाठी आता येथून पुढील काही ओव्यांमधून माऊली आत्मपरब्रह्माच्या एकत्वाविषयी काही उदाहरणे देत आहेत. हरिओम.